मंडळी ज्यावेळेस सरकारची कामं मंजूर होतात, शासनाकडून कामं मंजूर केली जातात, ती कामं दर्जेदार व्हावीत, क्वालिटीची व्हावीत, अशीच अपेक्षा तिथल्या स्थानिक नागरिकांची असते. आता सध्या आपण उभे आहोत माळशिरस तालुक्यातल्या करचे पिंपरी येथील शिंदे वस्तीच्या शाळेच्या ठिकाणी. माझ्या पाठीमागे जी आपण भिंत बघताय, ती भिंत ज्या ठेकेदाराकडून बांधली जाते, त्या ठेकेदारावर चंद्रकांत तायप्पा करचे या इथल्या एका सजग तरुणानं काही निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप केले. यावेळी ते नेमकं काय म्हणालेत पाहूया सविस्तर. माझं नाव चंद्रकांत तायप्पा करचे. आमच्या गावामध्ये एक सुरक्षा भिंत चाललेली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या जवळील संरक्षण भिंत चाललेली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदे वस्ती. भिंतीचं नाव आहे अंदाजपत्रक रक्कम 6,96,414 रुपये. ठेकेदाराचे नाव सरपंच ग्रामपंचायत पिंपरी तालुका माळशिरस, अभियंता सर. त्यांना सर्वांना सांगितलेलं की हे ज्यावेळेस काम चाललंय त्यावेळेस चुकीचं काम चाललंय, तर त्यांनी कोणतीही तोंडी दखल घेतली नसल्यामुळे आम्ही लेखी दिलं. तर लेखीचा आजपर्यंत त्यांचा कोणताही आपल्याला रिपोर्ट आलेला नाहीये किंवा साईटवरती ऑडिट झालेलं नाही, चेकिंग झालेलं नाही. तर ह्यांच्या कामाचं जे हलगर्जीपणा चाललाय, ही वीट बांधकाम असताना भराव्याच्या ठिकाणी बांधकाम घेतलेलं आहे आणि कामाची क्वालिटी बघा. फक्त बिलं काढण्यापुरतं प्लास्टर 1 नंबर केलेलं आहे इकडं. या आणि बिलं काढण्यासाठी आणि परत नंतर हे दाखवा त्यांना. हे सगळं ओबडधोबड काम केलेलं. इथं कोणतीही बिल्डिंग नाही, कोणतीही प्रायव्हेट जागा नाही, इथं रोडची जागा आहे, तरीही असं काम चाललेलं आहे. ज्यावेळेस आम्ही आवाज उठवल्यानंतर ना हे डागडुजीचं काम चाललंय. ही भिंत फक्त 5 ते 6 फुटाची, 5च फुटाची भिंत आहे, तरी पण अशी डागडुजी करावी लागते त्यांना. 1 मिनिट सर. आणि तो भाग बिले काढण्यासाठी किंवा दिखाव्यासाठी गावांना किंवा लोकांना, साहेब लोकांना आतला बघा. याच लाईनने पूर्ण झाडं होती, 15 ते 20 वर्षाची झाडं. इथं लिंबाची झाडं आहेत, ह्याची तोड झालेली आहे. कोणतीही परवानगी न घेता लिंबाची झाडं दाखवा ना, ढिगारे लावलेले. कोणतीही परवानगी कोणाकडे आहे का नाही ह्याचा काय पुरावा नाही. कोणत्याही साईटवरती इन्स्ट्रुमेंट लावलेलं नाही. ही पाटी आता लावलेली, त्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. ही झाडं कोणी तोडली? हे झाडं अजून कोणीतरी त्याची दखलच घेतली नाही. शाळा समितीने दखल घेतली नाही किंवा कॉन्ट्रॅक्टरनी दखल घेतली नाही, इंजिनियरनी दखल घेतली नाही. कोण तो मशीनवाला म्हणतो की मी दखल घेतली नाही, पण कोणी झाडं तोडायला लावली ह्याचा काही अजून पाठपुरावा झालेलाच नाहीये किंवा चौकशी पण झालेला नाही. त्याचा अर्ज आपण केलेला आहे गट विकास अधिकाऱ्यांना. तर त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तर येतात की बांधकामाचं ते बांधकामवाल्यांकडेच बघा, मला काही माहित नाही त्या गोष्टीचं, किंवा डोंगरी भागात कुठले काम आलंय त्याच्याशी काही घेणं देणं नाही मला, असं त्यांचं स्पष्ट उत्तर आहे. ज्यावेळेस आम्ही आवाज उठवला की हे तुम्ही दिखाव्यासाठी करताय फक्त, त्याच्यानंतर दाखवा. हे असं पूर्ण राहिलेलं आहे सगळं, प्लास्टर बिस्टर खाली विटा हे सगळं दिसतंय पूर्ण बघा. पूर्ण विटा हे सगळ्या ओपन दिसतात, ओबडधोबड प्लास्टर चाललेले आहे. वरून प्लास्टर चांगलं केले, खालून सगळे वाट लावलेले कामाचे. ही भिंत मूळ म्हणजे ही भिंत ग्राउंड लेवलला पाहिजे होती, क्योंकि मुलांच्या संरक्षणासाठी ही भिंत आहे. मुलांना आता ह्या भिंतीपासून धोका निर्माण करणार ते, कारण की पलीकडून माती भरल्यानंतर ना ह्या भिंतीवरती लोड येणार आहे. फक्त कॉलम या ठिकाणी कॉलम येतं, असे 10-10 फुटावरती कॉलम येतं. आणि भिंत पूर्ण प्रॉपर दोन्ही साईडने एमटी राहावी अशी ही भिंत आहे. तर आता जे काम चालू आहे, ज्या ठिकाणी भिंत चालू आहे त्या ठिकाणी एक साईड भरला जाणार आहे आणि त्याच्यात मोठी झाडे लावली जाणार आहे, शोची, नारळाची, तर शोची झाडे लावली जाणार आहे. ती पूर्ण वाट लावलेली आहे बघा. हे ह्याची दखल गट विकास अधिकारी घेत नाहीत. साईडवरती कोणी इंजिनियर आहेत, कोण त्याचे पाहणी करणारे, जे मंजूर करणारे ते, किंवा सर्वे केलेला आहे जागेचा, ते लोक त्याची काही दखल घेत नाहीत. अर्धा फूट, एक फूट मातीचा भराव आहे आणि त्याच्यावरती प्लास्टर केलेलं आहे. त्याच्यानंतर हे जर JCB हटवलं तर ते सगळं आतलं मोकळं दिसणार आहे. आणि पायपा बसवायचं कारण काय आहे? पायपा हे बसवू शकत नाहीत ह्या भिंतीला, कारण मातीचा भरावा भरल्यानंतर त्यांचं म्हणणं की पाणी तिथून इकडे यायचंय. तर तिथं आमचं म्हणणं काय की निरादेव देवरचं पाणी येणार आहे का त्या ठिकाणी? पूर्ण सर्व ओबडधोबड काम केलेलं आहे. पूर्ण जेवढे पण कॉलम आहेत त्या कॉलमवरती टाचा न मारता प्लास्टर केलेलं आहे. प्लस हे ज्यावेळेस कॉलम बांधले त्याच्यानंतर जे प्लास्टर झालंय त्याला त्यातल्या कॉलमला पाणी पिण्यासाठी काही चान्स द्यावा लागतो, 10 दिवसाचा, 15 दिवसाचा, 14 दिवसाचा. तसाही दिलेला नाही.
दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी त्यांनी प्लास्टर चालू केलेलं आहे. वीड बांधकाम तर पुढं आम्ही सोडणारच आहे. त्यांचं वारंवार काम थांबवून सुद्धा त्यांनी असं दादागिरीने काम चालू केलंय. काल कोणते गट विकास अधिकारी म्हणणे त्यांना की आमची काही अडचण नाही, तुम्ही काम चालू ठेवा. बघा हे काल झालेलं हे. कारण हे सोलापूर जिल्ह्याचा भाग आहे. कॉलमला टाचा न मारल्यामुळे प्लास्टर पडायला लागलेले. याच्या वारंवार सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक मॅडम यांना सर्वांना सांगितलेलं आहे. दखल नाहीत घेत सर, कोणतीही दखल घेतली नाही आजपर्यंत. तर कोणतीही दखल घेतली नाही. मीटिंग लावतात, मीटिंग मध्ये सांगतात की ही भरावा आम्ही भरणार नाही. आपण हे भरावा भरल्याशिवाय ह्यांना उपयोगच नाही. कारण की हे प्लास्टर मग 2 नंबरचं प्लास्टर का केले? एक साईड त्यांनी दिखाव्यासाठी चांगलं केलं, दुसऱ्या साईडनं ज्या साईडनं विद्यार्थी बघणार आहेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही भिंत आहे, तर ह्या साईडने प्लास्टर का केलं असं? बघा सर, विटा खाली जमिनीच्या राहिला आणि ह्यांनी भरून घेतलंय. आता हे काढून परत प्लास्टर करणार. तर ह्याचे त्यांना वाटतं की ह्या भिंतीची हाईट आहे, 2 पॅच केलं पाहिजे प्लास्टरला. हे त्यांचं हे बघा सर, सगळं अख्ख 1-1 फूट खाली राहिलेलं आहे प्लास्टर. कोणतीही दखल घेत नाहीत किंवा उलटसुलट उत्तर दिली जातात. आणि तुला काय करायचंय, तुझा संबंध काय ह्या ठिकाणी येतोय? मी त्यांना एकच स्पष्ट सांगितलंय, ज्या ठिकाणी सरकारचा शासनाचा 1 रुपया येतोय ना, त्या ठिकाणी आम्ही येऊ शकतो, कारण ते सरकारी जागा झाली. बघा सर, तुमची मागणी काय आहे? आमची मागणी अशीच आहे की तुम्हाला जर करायचं असेल तर हे पूर्ण भिंत, हे जे माती ना एमटी ठेवली पाहिजे. तर एमटी ठेवू शकत नाहीत ते, कारण विद्यार्थ्यांच्या जीवनाला धोका आहे ना. कसं ठेवणार आहे ते बघा ना. त्यांना फक्त कंप्लीट केली किंवा बोलणं केलं तर ते म्हणतात की साप निघाले, हे केले ते केले. हे 20 वर्ष नाही, आज 35-40 वर्ष झाले शाळेला. त्या 35 वर्ष झाले तरी ही दगड हल्ली नव्हते आजपर्यंत. ह्या लोकांनी जेसीबीने काढलेत सगळी. तिथून इकडे जेपर्यंत झाडं जी होते ना ती त्यांनी काढलेत. झाडाची दखलही कोणी घेतली नाही. बघा पुटिंग, रोड लेवलला पुटिंग आहे, रोड लेवलला ते पुटिंग आहे. अगोदरचे तर पुट सोडले ना तर त्यांना कळल की पुटिंग नंतर खाली घेतलेलं आहे. डस्ट टाकली जाते, ते खड्ड्यामध्ये टाकल्यानंतर ना, विरोध केल्यानंतर ना, मग नंतर ब्रेकर लावला जातो. अशी पद्धत आहे कामाची ह्यांच्या. ठेकेदार कोण आहे? ठेकेदार डायरेक्ट बोर्डावरती सरपंच आहेत. कोण ठेकेदाराची हमी घेतलेला नाही आजपर्यंत. ठेकेदार कोण आहे तेच कळालं नाही आजपर्यंत, कारण एस्टिमेट लावलं नसल्यामुळे कळत पण नाही की कोणतं काम चालू आहे किंवा कशाच्या संदर्भात चालू आहे किंवा ह्या कामापासून फायदा काय आहे. कारण ज्या वेळेस आम्हाला कळालं असतं की ह्या कामामध्ये विट आहे तर आम्ही त्यावेळेसच विरोध केला असता. पण हे बेभरवशा काम चाललंय त्यांचं. कारण पहिल्यापासून आम्ही विरोध काय करतोय की हा भिंत इथं नकोय, तरी त्यांचं तेच चालू आहे. कामामध्ये विटाचं, मग विटेच्या ऐवजी काय पाहिजे होते? विटाच्या ऐवजी सळया, जे गज असतात ना ते पाहिजे होते. तर ह्याचा परिणाम आहे ना, कारण ह्याचा लोड आहे तर ह्या भिंतीवरती परिणाम होणार आहे. ह्याच्यावरती लोड आल्यानंतर ही भिंत क्रॅक जाणार आहे, डॅमेज होणार आहे. डॅमेज झाल्यानंतर ना शाळा समितीने, मुख्याध्यापक काय करतात, एक पत्र बनवतात की विद्यार्थ्यांच्या जीवनाला धोका आहे, की ते संरक्षण भिंत पडाई झाली, त्याची दुरुस्ती करणं किंवा नवीन बांधणं, पाडून नवीन बांधणं. तर ह्या गोष्टीसाठी परत 20-20 वर्ष, 10-10 वर्ष जाटावं लागतं. काय कोण सर, हा दगड त्यांना निघाला नाही, हा दगड त्यांच्या लोकांना निघत नाही. भिंत फक्त 5.5 फुटाची पाहिजे ना सर. बघा, हे अशा वस्तू निघत नाहीत, कारण हे बिलासाठी केलं जातं फक्त. आपल्याकडे पहिल्यापासून पुरावे आहेत. हे असे ओबडधोबड काम होते त्यांचे. ह्या साईडचे प्लास्टर असे ओबडधोबड होतं. इथं जे दगड आहेत ते पण काढायला पाहिजे. हे सर्व दगड काढण्याची गरज होते, पण नाही केलेलं त्यांनी ना. मूळ पॉइंट भिंतच खाली घेतलेली त्यांनी, भिंत वरती पाहिजे होती ग्राउंड लेवलला. ग्राउंड लेवलला म्हणजे कुठं? ग्राउंड लेवलला वरती आहे ना. भिंतीची गरज जशी ती समोरच्या साईडची भिंत आहे, विद्यार्थ्यांच्या जीवनाला काही धोका होऊ नये, पाळीव प्राणी आतमध्ये येऊ नये त्यासाठी भिंत आहे. आज ह्या ठिकाणी भिंत पाहिजे होती. त्या ठिकाणी एक टाइम ही भिंत काढली असती तरी चाललं असतं. त्या ठिकाणी ती भिंत झाली असती, कारण उंच झाली असती, विद्यार्थ्यांना सुरक्षित झालं असतं. तर आज इथली सगळे पूर्ण झाडं बी तोडली त्यांनी विनाकारण. झाडाचा त्रास नसताना झाडं त्या लेवलला होते, भिंत ह्या ठिकाणी होऊ शकत होती. आज ह्या झाडांना 2005 मध्ये आम्ही लोकांनी पाणी घातलेलं आहे. आम्ही ह्या शाळेत शिक्षण केलेलं आहे. कोणतीही दखल घेतलीच नाही, आजपर्यंत दखल घेतलीच नाही. आपल्याकडे पूर्ण पुरावे आहेत, त्यांच्याकडे पोच आहेत आपल्याकडे. आणि जर त्यांना अधिकाऱ्यांना कॉल केल्यावर अधिकारी सांगतात की
इलेक्शन ड्युटी आहेत आम्हाला. तर इलेक्शन ड्युटी कशासाठी लावता सर? ज्यावेळेस साईटवरती काम जर चालू जर असेल तुमचं, जे सरकारी काम चालू आहे, तर कमीत कमी त्या इंजिनियरला तर सोडा ना, कारण तो आल्यानंतर देखरेखी करल, पाहणी करल, किंवा काय कामामध्ये चाललंय, सिमेंट किती वापरतात, गज कुठले वापरतात, बांधकाम कोणत्या ठिकाणी चालू आहे. तर ह्यांचं म्हणणं आहे की आम्हाला इलेक्शन ड्युटी असते. मेन अधिकाऱ्यांना ठीक आहे, असू द्या, पण कमीत कमी साईटवरच्या इंजिनियर लोकांना तरी. महाराष्ट्र शासनाचं असं जर चालू असलं तर मग अवघड आहे. आणि आमचं म्हणणं काय आहे की कोणत्याही व्यक्तीने काम करू द्या, सरपंचांनी करू द्या किंवा उपसरपंचांनी करू द्या किंवा बाहेरच्या कुठल्याही लोकांनी काम करू द्या, पण काम क्वालिटीचं झालं पाहिजे. सगळं पूर्ण गावामध्ये जेवढा पण निधी येतो ना आजपर्यंत 5 वर्षाचा पूर्ण आम्ही घोटाळा बाहेर काढणार आहे. आता पहिला तर चालू झाला, वरून दाखवा ना सर, प्लॅस्टरची फिनिशिंग बघा. कारण ह्या लोकांना माती भरण्याशिवाय काय पर्यायच नाही. आज ह्या मातीत 6 इंचच राहते भिंत खाली. आणि बळजबरीने काम बंद ठेवण्यासाठी सांगितलंय. जोपर्यंत साईटवरती ऑडिट होत नाही किंवा चेकिंग होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्यासाठी सांगितलंय. तर ते लोक कोणतीही दखल घेत नाही, ती ऐकत नाही, ती त्यांच्या ते पद्धतीने चालूच आहे. सरपंचांना, उपसरपंचांना, सगळ्यांना सांगितलंय, ग्रामसेवक मॅडमला सांगितलंय. ग्रामसेवक मॅडम म्हणतात की तुम्ही कशाला टेन्शन घेता, त्या गोष्टी आमच्याकडे आहेत की बिल कशी काढायची, ज्यावेळेस चेकिंग होईल, पंचनामा होईल त्यावेळेस. पण पंचनाम्याची काय गरज पडत नाही ना. ग्रामपंचायतमध्ये हिथून पाठीमाग असाच कारभार झालेला आहे आणि त्याचा उघड लवकर आम्ही सगळे पुरावे सोबत करतोय. झाडं होती सर मोठी लिंबाच्या झाडाचं, ह्या कमीत कमी झाडाचं 14 ते 15 20 वर्ष वय असेल. कारण ही खडकाळ भाग आहे, तिथं नाकानी टोकरलं तर खडक लागतो. त्या ठिकाणी ही अशी झाडं जगली ती. कारण ह्या ठिकाणी वॉटर सप्लायचं कोणतंही पाणी येत नव्हतं, टँकरने ह्या गावाला पाणी यायचं. विद्यार्थी घरनं कळशीने पाणी घालून झाडं जगवलेली ती. डोक्यावरती अर्धा किलोमीटरवरती लोकांनी पाणी आणलेलं इथं पोरांनी. आणि फुटिंग कोणतेही काम इस्टिमेट प्रमाणे नाहीच. कोणतेही काम इस्टिमेट प्रमाणे नाहीच. ज्या ठिकाणी ही भिंत होऊ शकते त्या ठिकाणी भिंत केलेली नाही.